मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। नंदुरबार जिल्हा पोलीस दल आणि नगरपालिकेच्या वतीने 50 लाख रुपये खर्च करून स्वयंचलित हे वाहतूक सिग्नल लावण्यात आलेले आहे। मात्र हे वाहतूक सिग्नल जे आहे ते सुरळीत राहत नसल्यामुळे वाहतुकीची समस्या जी आहे ती उद्भवत आहे। एकंदरीतच नंदुरबार शहरामध्ये वाहतुकीची समस्या सुरळीत व्हावी यासाठी वाहतूक सिग्नल लावण्यात आलेले आहे। हे वाहतूक सिग्नल जे आहे ते त्यामुळं वाहतुकीची समस्या जी आहे ती कमी होणार असल्यासाठी हे वाहतूक सिग्नल लावण्यात आलेले होते। यासाठी जवळपास 50 लाख रुपये खर्च करण्यात आले होते। मात्र हे वाहतूक सिग्नलचे अजूनही उद्घाटन झालेलं नाहीये। तर दुसरीकडे सुरळीत जे आहे ते वाहतूक सिग्नल चालत नसल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती पुन्हा एकदा नंदुरबार शहर उद्भवायला सुरुवात झाली आहे। एकंदरीतच हे वाहतूक सिग्नल जे आहे ते कधी सुरू असतात तर कधी बंद असतात। तर या वाहतूक सिग्नलाचे जे काही वेळची जी लिमिट दिलेली त्याच्यात देखील तफावत येते। कुठं जास्ती वेळ आहे तर कुठल्या सिग्नलवरती कमी वेळ आहे। त्यामुळं वाहतुकीची समस्या जी आहे ती दिवसेंदिवस उद्भवत चाललेली आहे। नंदुरबार शहरामध्ये वाहतुकीची समस्या कमी व्हावी आणि अपघाताच्या प्रमाणात घट व्हावी यासाठी हे वाहतूक सिग्नल लावण्यात आले होते। मात्र हे वाहतूक सिग्नल जे आहे ते सुरळीत सुरू राहत नसल्यामुळे वाहनधारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे। त्यामुळं नगरपालिका असेल किंवा जिल्हा पोलीस दलाकडून या सिग्नलाबाबत काहीतरी ठोस अशा उपाययोजना करण्यात यावेत आणि सुरळीत हे जे वाहतूक सिग्नल जे आहे ते सुरू करण्यात यावे अशीच काहीशी मागणी जी आहे आता पुरा जोर धरू लागली आहे। नंदुरबार शहरामध्ये वाहतुकीची समस्या कमी होण्यासाठी पोलीस दलाकडनं मोठ्या प्रयत्न जे ते केले जात आहेत। तर पालिकेकडनं देखील प्रयत्न केले जात आहे। परंतु या वाहतूक सिग्नलसाठी पोलिसांना जशा पाहिजे त्या पद्धतीने प्रशिक्षण जे आहे ते देण्यात आलेले नाही। तर दुसरीकडे वाहतुकीची समस्या जी आहे ती वाढत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावरती वाहतूक कोंडी जी आहे ती केली जात आहे। तर दुसरीकडे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांवरती कडक कारवाई जी आहे ती केली जात आहे। परंतु वाहतूक सिग्नल जे आहे ते सुरळीत नसल्यामुळं वाहनधारकांना मोठा मनस्ताप जो आहे तो सहन करावा लागत आहे। जितेंद्र बेसरे, TV9 मराठी, नंदुरबार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।